की ही ट्रॉफी करताना किती त्रास त्यांना सहन करावा लागला असं. पण आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे, बघायचंय फक्त 4 मॅचेस, 2 एक ओव्हरच्या. चला आता जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल गायकवाड सर, बबलू सर या ठिकाणी स्क्वेअर लेग अंपायर आहेत आणि मॅच इथून होईल सुरू. 2 ओव्हरची मॅच बहुचर्चित राहिली. कर्जत क्रिकेटच्या इतिहासातील 11 दिवस लागणारी ही एकमेव ट्रॉफी, कदाचित तो 12वा दिवस सुद्धा येईल. आणि बहुचर्चित गाजलेली ट्रॉफी आमदार चषकाची. मॅन ऑफ द सिरीजची ती बाईक कोण जिंकेल? HF100 ही नवी कोरी बाईक. 2 सायकल आहेत, एका बाजूला बेस्ट बॅटरसाठी, एका बाजूला बेस्ट बॉलरसाठी. त्या सायकलचा मानकरी कोण होईल याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि आमदार ट्रॉफी चॅम्पियन पद कोण पटकावणार, 6वा संघ कोणता असेल तो या मॅच मध्ये डिसाइड होईल. तलवडे की लाडिवली, 6वा संघ टॉप 6 मधला, आणि जो जिंकणार तो R1 संघाशी सुपर 6 ची मॅच खेळणार. गोलंदाज प्रथमेश लाडिवली टीम साठी काल पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॉलिंग ज्याची राहिली तो प्रथमेश, आणि त्याच्या विरोधात आज खरं तर आपल्या बॅटिंगने ज्याने गोलंदाजांची धुलाई केली तो गुरु बाबरे. चला चला मॅच इथून सुरू होतीये. प्रथमेश अगेन्स्ट गुरु. पहिलाच बॉल गुरुचा फटका. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली सिंगल धाव, धावसंख्येचा श्री गणेशा, धनवी 11 जय गणेश तलवडेचा. आज गुरु बाबरेची बॅट तलपली आहे. दोन्ही मॅच मध्ये त्याने धावा केल्यात, साथ दिली कर्णधार अक्षय धुळेने. आता बघायचं 2 ओव्हरची मॅच आहे, पॉवर प्ले नाहीये आणि पहिली धाव पहिल्या चेंडूवरती ओपन झालेली आहे टीम धनवी 11 जय गणेशची. गोलंदाजी लाडिवली टीम कडून प्रथमेश. अक्षय धुलेचा शॉट हवेत आहे, खेळाडू दूर आहेत, पोहोचले चेंडू पर्यंत पण कॅच ड्रॉप. मोठी मिस्टेक. क्वालिफायची मॅच 2 कंप्लीट झाल्यात. थांबलेत फलंदाज. जीवनदान मिळालंय. कॅच ड्रॉप नंतर 2 धावा ऍड झाल्यात, 3 धावा आल्यात पहिल्या 2 बॉल मध्ये. ही स्वप्नवत ट्रॉफीची मुहूर्तमेढ रोवणारी मॅच आहे. इथे जिंकला तर ट्रॉफी हमखास 100% ट्रॉफी एका टीमच्या नावावर. 2 बॉल 30. आमदार ट्रॉफी मध्ये बरेचशी गर्दी प्रेक्षकांची. गेल्या 11 रात्रीमध्ये ही स्पर्धा जरी एवढा कालावधी गेला असला तरी प्रत्येक रात्रीला प्रेक्षकांची जी प्रचंड साथ राहिली, प्रचंड प्रतिसाद लाभला, त्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. 2 बॉल 3 धावा. अक्षयच्या बॅट मधून स्टेज वरती थेट ठोकलाय सिक्सर. इट्स अ पॉवर ऑफ अक्षय धुले. आणि गोलंदाज प्रथमेश वरती हा अटॅक करत असताना काय शॉट होता, जसा चेंडू आला तसा भिरकावला सीमा पार. सिक्सर. आमदार ट्रॉफीचा हा मोठा षटकार होता. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला तोडणारा षटकार होता. अगदी बाजूला चेंडू पडला. जर का मध्ये आला असता तर पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला ब्रेक करून गेला असता अक्षय धुलेचा हा षटकार. हातोडा शॉट होता. 3 बॉल 9 धावा. प्रथमेश बॉल आता चेक करतो अक्षय. त्याचे शॉट एवढे पॉवरफुल येत आहेत की चेंडूची चेकिंग करणं तेवढंच गरजेचं आहे. 3 बॉल 9 धावा. धनवी 11 जय गणेश तलवडेला जर का या मॅच मध्ये कोणी आणला असेल तर गोलंदाज रुपेशने आणि नवनाथच्या त्या फिल्डिंगने. ती मॅच टर्न करणारी ओव्हर होती. 3 बॉल 9. अक्षयच्या बॅटमधून फटका. मिड विकेट वरून खेळाडू आला. आता चेंडू येत नाहीयेत पण थांबलेत. एकच धाव. विकेट जाऊ द्यायची नाहीये, प्रेशर घ्यायचं नाहीये, रिलॅक्स गेम खेळायचा, माइंड गेम खेळायचा. पूर्णपणे प्लॅनिंग केलंय. आणि गुरु आणि अक्षय 4 बॉल मध्ये रन्स केल्या 10. प्रथमेशला आणले पहिल्या ओव्हर मध्ये. लाडिवली टीम कडून बॉलिंग अटॅक मागच्या 2 मॅच मध्ये भारी राहिला. आता त्याच प्रथमेश वरती 4 मध्ये 10 आल्यात. एकही डॉट बॉल नाहीये. गुड बॅटिंग. फुल टॉस. मिड विकेटला टोकला षटकार. प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर. आमदार ट्रॉफीची ही भव्यता गुरु बाबराच्या बॅट मधून आला हा सुपरसॉनिक षटकार. धावा पोहोचल्यात 5 चेंडू मध्ये 16. एकही बॉल डॉट नाहीये. 0% डॉट बॉल ने बॅटिंग सुरू आहे धनवी 11 जय गणेश तलवडीची. आणि गुरु बाबराच्या बॅटिंगचा धमाका. प्रथमेशच्या अगेन्स्ट आलाय सिक्सर. स्कोर आहे तो 16. लास्ट बॉल 1 टू गो.
शेवटचा बॉल, गुरुचा फटका, लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय सीमा पार, आणखीन एक बाउंड्री, आणखीन एक ब्लास्ट गुरु बाबरेचा. पहिल्या ओव्हरचा स्कोर आलाय, धावा संख्या टोटल 20 धावा. पाण्याची बॉटल तयार ठेवा. 20 धावा आलेल्या, दोनच ओव्हरची मॅच आहे, पण जर इमर्जन्सी पाणी लागलं तर आपल्याला द्यावं लागेल. सो 20 धावा झालेल्या आहेत. बघा आयोजकांनी जो काही मॅचेस मध्ये ओव्हरचा फेरबदल केलेला. यानंतर जी मॅच आहे R1च्या विरोधात, ती सुद्धा 2 ओव्हरची राहील. सुपर 6 ची मॅच, याची नोंद घ्या. आणि त्यानंतर सेमीफायनल, फायनल मात्र 1-1 ओव्हरची राहील. खतरनाक बॅटिंग गुरु बाबरे. आज धनवी 11 जयगणेश तलवड्यासाठी चमकतोय. गुरु बाबरे खूप वर्ष क्रिकेट खेळला, पण आज तलवडे संघासाठी पहिल्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच कमावली. दुसऱ्या मॅच मध्ये देखील भारी खेळला, पण आता तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा बरसतोय लाडिवली टीमच्या विरोधात. प्रथमेशला अनपेक्षित ओव्हर मध्ये टोटल धावा ठोकल्या 20. शादाबभाई नजे, आमदार साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी, ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं, आणि आदरणीय अजगर खोत साहेबांचं आगमन, समीर नजे भाऊ यांचं आगमन, शाकीभाई यांचं देखील आगमन, आजमभाई यांचं देखील आगमन होत आहे. आणि त्याबरोबर मुजम्बिल भाई आपण देखील स्टेजवरती यावं. शहानवाज भाई यांचं देखील आगमन, आणि त्याचबरोबर सरफराज नजे यांचं देखील आगमन होतं. ही दामतकरांची साथ आहे. एकेकाला अगदी खांद्याला खांदा लावून साथ देणारे हे सर्व आमचे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी येत आहेत. आणि आता शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा, शादाबाई नजे यांची मेहनत, आज मात्र शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा. आणि आमदार ट्रॉफीच्या अगदी काही मॅचेस बाकी आहेत. आणि पहिल्या ओव्हर मध्ये टोटल धावा आल्या तर धनवी 11 जयगणेश तलवड्याच्या 20 धावा. आज क्रीडांगणावरती प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, आणि ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात. पहिलाच बॉल, अक्षयचा फटका जमिनीवरती आलाय. पहिली केली आहे कंप्लीट, दुसरीसाठी थांबवलंय. गुरु बाबडेकडे स्ट्राईक राखली आहे. 1 रनने स्कोर झालाय 21 धावा. षटक क्रमांक 2 इथून सुरू झालाय. पहिला बॉल संपलाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. फक्त 2 ओव्हरची मॅच आहे. प्रेक्षकांची पूर्णपणे नजर या मॅच कडे, रॅलिंग वरती आमचे प्रेक्षक सध्या बघतायत, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना इथून कोण जिंकणार, कोण पोहोचणार, तो मात्र टॉप 6 मध्ये. आणि त्यासाठी लाडिवली आणि तलवडेचा हा सामना. गुरुच्या बॅटमधून हा शॉट, पॉइंटचा क्षेत्ररक्षक डावलाय. बॉल अगदी त्याच्या समोर आहे, हातात सहजपणे आला, तोपर्यंत सिंगल. 2 बॉल 2 सिंगल, स्कोर 22 पर्यंत पोहोचलाय. लाडिवली टीमने देखील पहिल्या राऊंड मध्ये 67 धावा या मैदानावरती उभारल्या होत्या. म्हणजे त्याही टीमचा बॅटिंग परफॉर्मन्स चांगला आहे. त्या कारणास्तव 2 ओव्हर मध्ये किमान 30 किंवा 30 पेक्षा जास्त धावा हे टार्गेट ठेवलं होतं. आणि त्या अप्रोच नुसार धनवी 11 जयगणेश तलवडे 1 ओव्हर 2 बॉल मध्ये 22 धावा संख्येपर्यंत पोहोचलाय. कॅप्टन अक्षय धुले इज ऑन स्ट्राईक नाऊ. फुल टॉस, अक्षयचा फटका, समोर लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे देखील सिंगल. 3 बॉल 3 सिंगल. पहिल्या ओव्हर मध्ये 20 ठोकल्या होत्या प्रथमेशला, पण त्यानंतर 3 बॉल मध्ये 3 सिंगल. कमबॅक केलं, थोडासा का होईना ब्रेक लावलाय फलंदाजीला, तो मात्र गोलंदाजाने. 3 बॉल 3 सिंगल. गुरु बाबरे प्रयत्न करतो, येणाऱ्या 3 बॉल मध्ये किमान एखाद तरी आउट ऑफ द पार्क जाईल का, कारण स्कोर 30 प्लस गेला तर एक वेगळा कॉन्फिडन्स बॉलर्स कडे असेल, कारण दामतचं हे क्रीडांगण आहे, भरपूर धावा होतात या मैदानावर. गुरुचा फटका, पुन्हा पॉइंटचा क्षेत्ररक्षक डावलाय, सहजपणे चेंडू त्याच्या पुढ्यात आलाय. तोपर्यंत 4 बॉल आणि 4 सिंगल. प्रेक्षकांनी किंवा इतर खेळाडूंनी ओरडून काही होणार नाही, कारण मैदानाची परिस्थिती त्यांना हँडल करायची. 4 बॉल 4 सिंगल, स्कोर आहे तो 24 धावा. फक्त 4 धावा आल्या 4 बॉल मध्ये. 2 बॉल एक तरी हिट, संघाला एक सफिशियंट स्कोर आणि एक पॉवरफुल शॉट 2 बॉल मध्ये आला पाहिजे. समोर गोलंदाज, भरपूर चांगली ओव्हर राहिली आहे लाडिवली टीम साठी. अक्षय धुलेचा शॉट 2 खेळाडूच्या मधून काढलाय. चेंडू सीमा रेखा पार आलाय, तो चौकार. 4 धावा मिळतील टीम धनवी 11 जयगणेश तलवडेला. बॅटिंगचा तडाखा सोसावा लागतो टीम लाडिवलीला. धावा पोहोचल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा. फक्त 1 बॉल या पहिल्या बॅटिंगचा शिल्लक आहे. आता प्रत्येक बॉल वरती धावा केला, ही मोठी गोष्ट आहे. एकही चेंडू डॉट गेला नाही. मागच्याही ओव्हर मध्ये 6च्या 6 बॉल वरती धावा आल्या. आणि आता देखील लाडिवली गोलंदाजाने 4 सिंगल दिल्या, पण एकही बॉल डॉट गेला नाही. 0% डॉट बॉल खेळणारी आतापर्यंतची टीम या स्पर्धेची धनवी 11 जयगणेश तलवडे. आणि शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरचा आणि या पहिल्या डावाचा इथून शिल्लक आहे. टोटल स्कोर 28.
लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. फुल टॉस, अक्षयचा फटका समोर लॉंग ऑफ कडे खेळाडू आहे, हातात चेंडू आहे, दुसरीचा कॉल होईल. गुरु पोहोचलाय, तिसरीसाठी निघालाय. बघायचं आता अक्षय तिसरीसाठी पोहोचणार का. 2 मिळतील. पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय. 30 धावा झाल्या धनवी इलेव्हन जयगणेश तलवड्याच्या आणि 31 धावांचं कंपल्सरी टार्गेट इथून दिलं गेलंय ते टीम लाडिवलेलं. R1 टीमचे कॅप्टन आपण स्टेजवरती येऊन थांबा. ही मॅच संपली की लगेच सुपर 6चा सामना R1 आणि विजेत्या टीम मध्ये होईल. 11:30 वाजल्यात, 12च्या आत आपल्याला स्पर्धा संपवायची आहे, याकडे लक्ष द्या. त्यामुळे कोणीही उशीर करू नका. जसे अनाउन्समेंट होते तसं त्याचा फॉलोअप आपण करा आणि या ठिकाणी R1 टीमचे कॅप्टन आपण पोहोचा. शादाबाई नजे, एक युवा तरुण तडफदार कार्यकर्ता, आमदार साहेबांचा अत्यंत लाडका दामद गावाचा हा सहकारी शादाबाई नजे आणि त्यांनी आयोजित केलेली आमदार ट्रॉफीची ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा कर्जत तालुक्यात खरंतर सगळ्यांच्या लक्षात राहील अशी स्पर्धामध्ये आमदार ट्रॉफीची वादळ वारा पाऊस कित्येक अडचणी आल्या तरी देखील आमदार ट्रॉफीची ही स्पर्धा उभी आहे. जसं आमदार साहेबांसोबत कित्येक अडचणी होत्या पण आमदार साहेबांनी पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक जिंकली आणि दुसऱ्या विकास पर्वाचा प्रारंभ केला. त्या शादाबाई नजे यांचे मोठे बंधुराज आदरणीय सरफराजी नजे यांचं आगमन या ठिकाणी होते. भाई आपण मंचावरती यावं आणि भाईंच्या समवेत सोहेल खोतबाई या ठिकाणी उपस्थित होते. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आमदार ट्रॉफी आता संपुष्टात येईल येत्या 2 ते 3 मॅच मध्ये आणि सरफराजी नजेबाई आणि सोहेलजी खोतबाई यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मंचावरती दामद ग्रामस्थांची जी उपस्थिती, सर्वांची जी साथ लाभली शादाबाई नजे यांना. कारण एखादा तरुण तडफदार युवा कार्यकर्ता ज्यावेळी एखाद्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करतो आणि तेव्हा त्याला गावाची साथ मिळते त्यावेळी खरंच ही स्पर्धा यशस्वी होते आणि ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शादाबाई नजे यांना खुरमबाईंची जी साथ लाभली. गेल्या 11 रात्रीमध्ये खुरमबाई अगदी वेळेवरती मी म्हणेल की जेवले पण नसतील, संदीप गायकवाडसह जेवले पण नसतील, कारण सातत्याने दिवस उजाडला की आजची रात्र कशी जाईल, आजची स्पर्धा कशी आपल्याला खेळवता येईल, पाऊस येईल का, वारा येईल का, लाईट्स ऑफ होतील का, सगळ्या गोष्टीचं टेन्शन होतं. फरान भाई असतील, अबू असेल, मन्नान असेल, बबलू असेल, बबलू देखील मी पाहिले किती मेहनत त्याची या स्पर्धेसाठी राहिली. अफजल असेल आणि संपूर्ण दामदकरांची जी मेहनत राहिली ना खतरनाक. आज त्यांनी आमिर असेल, आमिर देखील गेल्या प्रत्येक रात्रीमध्ये, काल त्याला संदीप गायकवाड सरांचा जरा जास्त काळजी होती. आमिर आज चेंडू पुरवतो, त्याला माहित आहे की कालची रात्र देखील अगदी फायनल होईल असं वाटत होतं. आज जावेद खोत यांची तेवढीच मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. शादाबाई नजे यांना जी खंबीर साथ लाभली ना दामद ग्रामस्थांची, खरं तर पुन्हा पुढच्या वर्षी आमदार ट्रॉफी याच जोशात जोमात नक्की येईल. तौसिफ तिवाले, शोएब डोंगरे, अभित खोत यांची जी साथ लाभली ना, खरं तर हे सगळे अत्यंत जवळचे मित्र. आजम तांबोलीबाई यांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आणि सगळ्यांची जे कॉन्ट्रीब्युशन, जे योगदान होतं आपल्या स्पर्धेसाठी. दामदची स्पर्धा म्हणजे आपली स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेसाठी आमदार ट्रॉफीसाठी, कारण आमदार साहेबांच्या नावाने ट्रॉफी होती, ट्रॉफी पूर्ण करायचीच हा निश्चय होता. आजही जेव्हा रात्र सुरू झाली काही भागात पाऊस पडला होता, काही ठिकाणी अशा चर्चा होती की कदाचित आज 11वी नाईट तर उद्या 12वी नाईट पण होईल, पण तरी ते शादाबाई तयार होते. स्पर्धा पूर्ण करायचीच हा त्यांचा मात्र निश्चय होता आणि आता स्पर्धा ही क्वालिफाय मॅच मध्ये आता टॉप 6 मध्ये जाण्यासाठी लाडिवलीला 31 धावांची गरज आहे. 11:30 वाजलेत बघा, अर्धा तासामध्ये आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आहे. सो बी फास्ट. 3 मॅचेस आहेत यानंतर, 2 1-1 ओव्हरच्या मॅचेस आहेत. टॉप 6 मध्ये 2 संघ पोहोचलेत, वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरडी, त्यानंतर जय हनुमान वाकस, हे 2 संघ सेमी फायनल मध्ये पोहोचलेत आणि R1च्या विरोधात टॉप 6 मध्ये कोणता संघ जाईल त्यासाठी हा सामना आहे. 12 बॉल 31. पहिलाच बॉल अभित, शॉट फिल्डिंग भारी झाली, परेश हजारे होता, रनआउटची चान्स आणि विकेट घेतली पहिली, रन आउट OUT. पहिला बॅट्समन बॅक टू द डग आउट. नवीन बॅट्समन प्रथमच चाललाय, घाई केली खरं तर. पहिला चेंडू फिल्डिंगने खरं तर तिथे परेश हजारेने ही विकेट आपल्या खात्यात घेतली, संघाच्या खात्यात विकेट आली आणि पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आली. 15-15चा ॲव्हरेज आहे, तेवढा स्कोर मोठा नाहीये. 2 बॉल जर कनेक्ट झाले ना बरोबर बॅट वरती
तर 31 धावाही कमी वाटू शकतात, पण आता विकेट आल्यानंतरचं दडपण प्रथमेश आता चाललाय, त्याच्या साथीला फलंदाज बॅटिंग करतोय. अक्षय खरं तर या टीमचा पहिल्या मॅच पासूनचा एक हार्ड हिटर बॅटर, ज्याच्यावरती गोलंदाजांनी नेहमीच टार्गेट ठेवलं, पण अक्षयची विकेट काही ते घेऊ शकले नाहीत. आता क्वालिफाय मॅच मध्ये देखील तो स्ट्राईक वरती खेळतो समीरच्या विरोधात. खोला टाकलाय चेंडू, समोर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू दूर आहेत, फायदा होईल का दुसऱ्या धाब्याचा? कॉलिंग केलंय दुसरीचं आणि धावलेत फलंदाज, पोहोचलेत 2 धावा मिळतील. 2 बॉल 3. पहिल्या मॅच मध्ये वन साइड बॅटिंग होती अक्षयची. लाडवली टीम साठी आता पुन्हा तो उभा आहे क्वालिफाय मध्ये. आज जर ट्रॉफी जिंकायची आहे तर अक्षय आणि प्रथमेशला ही पार्टनरशिप करावी लागेल आणि 31 धावा संख्या जर वाचवायची तर समीरला पहिली ओव्हर पॉवरफुल टाकावी लागेल. मॅन ऑफ द सिरीजची ही बाईक कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मागे चेंडू, बॉल कॅरी झाला नाही, लॉंग स्टॉपला पोहोचलाय चौकार. टीम लाडवली देखील आता एक पाऊल पुढे टाकतीये. 3 बॉल मध्ये धावा पोहोचल्या, त्या मात्र धावा 7 करायच्यात अजून 9 बॉल मध्ये. धावा टोटल त्या मात्र 24. 9 बॉल 24 धावा. टीम लाडवली देखील एफर्ट्स लावते आणि खरं तर या मैदानावरती आतापर्यंत एवढ्या मॅचेस झाल्या, पण ही एकमेव मॅच आहे जिथे एकही बॉल आतापर्यंत डॉट आलेला नाहीये. 12 चेंडू तलवडेने एकही डॉट खेळला नाही, लाडवलीने देखील 3 बॉल मध्ये एकही डॉट खेळला नाही. रेकॉर्ड ब्रेक मॅच आहे क्वालिफाईड टॉप 6 ची. 3 बॉल 7 धावा. समीरचा हा चेंडू अक्षयने जाऊ दिला, लेफ्ट केला चेंडू, ही चुकी होती अक्षयची. बॅट टच करायला हवी होती का? एकमेव डॉट बॉल आलाय तो मात्र टोटल 15 चेंडू नंतरचा डॉट बॉल. खूप सारे प्रेक्षक रॅलिंग वरती फक्त जास्त जोर देऊ नका, नाही तर एखादा टॉवर घेऊन खाली याल. 4 बॉल धावा आहेत त्या 7. समीरचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक, आउटसाइड द ऑफ स्टंप, बाहेर काढायचं, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट. एक एक्स्ट्राची धाव. 4 बॉल धावा 8 करायच्यात अजूनही. 8 बॉल मध्ये धावा 23. 8 बॉल 23. स्वप्नवत ट्रॉफी आमदार चषकाची जिंकायची आहे, लाडवलीला जिंकायची आहे तलवडेला, आणि आता 8 बॉल मध्ये पाहिजे धावा 23. समीरचा हा चेंडू विकेट किपरच्या हातात, डॉट बॉल. जिथे चेंडू एक सोडला त्यानंतर दुसरा देखील डॉट बॉल आला. धावा संख्या 8. 5 बॉल 8 धावा. 7 मध्ये 23. मी दामद गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण सर्वांनी स्टेज वरती येऊन आसन असावं. ही दामद गावाची स्पर्धा आहे. शादाबाई नजे आपल्या सर्वांना आमंत्रित करता की आपण स्टेज वरती यावं. फुल टॉस अक्षयचा मिड विकेट कडे ट्रॅव्हल होणारा चेंडू, रुपेशचा थ्रो जाईल विकेट किपर एंड कडे. एक सिंगल इथून मिळेल, धावा इथून मिळतायत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाले टोटल 9. येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी धावा पाहिजे टोटल 22. 6 बॉल आणि 22 धावा संख्येची गरज आहे ती टीम लाडवलीला. 31 धावांचं कंपल्सरी टार्गेट आहे. बघा दामद गावातील जे कोणी ग्रामस्थ असतील, अगदी छोट्या असू द्या किंवा आपले मोठे असू द्या, सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं, कारण ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. फक्त 1, 2, 3 मॅचचा खेळ आता फक्त बाकी. R1 टीमचे कॅप्टन मी आयोजकांच्या वतीने आपल्याला रिक्वेस्ट करतोय की आपण स्टेज वरती येऊन थांबा, कारण यानंतर लगेच आपण सुपर 6च्या मॅचचा टॉस. अफजल, सऊद सगळ्यांनी स्टेज वरती या. मिजान आपण सगळ्यांनी स्टेज वरती या आता, कारण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपणही तेवढीच मेहनत घेतली आहे. कारण जेव्हा मॅचेस सुरू व्हायच्या तेव्हा दामद गावातील मी म्हणाल की प्रत्येक घरातील एक तरी माणूस या मैदानावरती असायचा. म्हणजे आधी असं आल्यानंतर असं वाटतं की कदाचित 1 ते 2 टीमची पब्लिक आली आहे काय, पण ती खरी पब्लिक होती ती दामदची जी मॅच सुरुवातीला असायची. चला चला वेळ आता घेऊ नका. 6 बॉल 22 ची गरज आहे. 3 षटकार जर मारले तर या स्पर्धेचे आयोजक शादाबाई नजे यांचे मोठे बंधुराज सरफराजी नजे यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, आणि समीर भाऊ नजे या दोघांच्या वतीने 5000 रुपयाचा कॅश प्राइज. बघायचं आता सरफराजी नजे साहेबांचं ते 5000 रुपयाचा कॅश प्राइज, पण एखादा षटकार साहेबांच्या गाडीवरतीच न यावं म्हणजे झालं. 3 बॉल 3 षटकार 5000 सरफराजी नजे यांच्याकडून. बघायचं अक्षय किंग मेकर ठरेल का लाडीवलीच्या विजयामध्ये, की मागच्या सामन्याचा किंग मेकर रुपेश पुन्हा ती करामत तो कारनामा करणार का स्वप्नवत ट्रॉफी साठी. 6 बॉल 22.
हलकीशी अपील, मागे बॉल कॅरी केला, अक्षय धावतोय, रनआउटची चान्स होती पण बघायचं पंच त्या ठिकाणी लेग बाय स्वरूपात ही टीमच्या खात्यात धाव येईल. धावा मिळाल्या 10-5 मध्ये धावा पाहिजेत 21. 5 चेंडू मध्ये 21 धावा पाहिजेत. खरं तर वाकसच्या मैदानावरती जेव्हा मालेवाडी टीमच्या विरोधात रुपेशने धावा दिल्या होत्या 24, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित स्लॉग ओव्हर मध्ये हा गोलंदाज टीमसाठी घातक ठरू शकतो, पण टीमने पुन्हा विश्वास दाखवला त्याच्यावर आणि 3 वेळा त्याने 6 पेक्षा कमी धावा डिफेन्स करून दाखवलेले आहेत. आता बघायचं 5 चेंडू मध्ये 21 धावा त्याला वाचवायच्या. समोर आहे लाडिवलीचा प्रथमेशच्या बॅटमधून हा अलॉंग दी कार्पेट चेंडू नवनाथ विरले पोहोचलाय चेंडूपर्यंत, दोन्ही पायामधून चेंडू निघालाय. समीर प्रयत्न करतोय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 4 बॉल मध्ये 19. जेव्हा चेंडू आला ना, नवनाथने आधीच मागच्या फिल्डरला कॉल केला होता, म्हणजे कदाचित त्याला स्वतःवरती विश्वास नव्हता की काय की हा चेंडू माझ्या हातातून निसटेल, आणि मागे समीरने बॉल कव्हर अप केला. आता 4 मध्ये 19. लाडिवलीसाठी आता प्रत्येक बॉल मॅच डिसाइडर बॉल आहे, 4 बॉल मध्ये 19 आहेत. या बॉलवरती एक तरी शॉट जो हवाय आउट ऑफ दी पार्क, त्यासाठी प्रथमेशला फुल एफर्ट्स लावावे लागतील. 4 बॉल 19. प्रथमेशसाठी हा रुपेशचा चेंडू डॉट आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. आता 3 बॉल 19 आहेत. आता हा चेंडू तरी सीमापार पाहिजे. अंथरडोर आकाश जाधव आलेले आहेत, रमेश डायरे देखील आलेले आहेत. खूप दिवसांनी आज ते क्रिकेटच्या मैदानावरती आहेत. आता 3 बॉल 19. 5,000चं कॅश प्राइज आहे. जर का 3 लगातार षटकार आले तर सरफराजी नजे यांच्याकडून. आणि प्रथमेशचा हा शॉट भरपूर उंच आहे. टॉवर तोड षटकार, पॉवरफुल टॉवर तोड षटकार आलाय. सरफराजी नजे भाईंच्या चेहऱ्यावरती स्माइल आलेली आहे. कदाचित ते 2 षटकार त्यांच्या मनामधले येतील आणि त्यांचं 5,000चा कॅश प्राइज प्रथमेशच्या खात्यात जाईल. बघायचं आता 2 बॉल करायच्या धावा 13, पण 13 पेक्षा ते 2 षटकार महत्वाचे आहे. जिथे 5,000चं सरफराजी नजे साहेबांचं कॅश प्राइज आहे. मी रमेशजी डायरे यांना विनंती करतो की शादाब भाई आपल्याला आमंत्रित करतायत, आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं प्लीज, आपण या. 2 बॉल आणि आता 13 धावांची गरज आहे. बघायचं एक मोठा सामना जिथे ट्रॉफी जिंकायची आहे. फक्त 2 बॉल या मॅचचं शिल्लक आहे. 2 बॉल आणि 2 षटकार इथून प्रथमेश लगावणार का? खूप मोठा इम्पॅक्ट आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि रुपेश ती किमया करणार का? बघायचंय. शॉट इथून मारायचा होता. चेंडू थोडा का होईना बॅट पासून दूर गेला. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये गरज आहे ती मात्र 13 या धाव संख्येची. क्वालिफायची मॅच आणि 6वा संघ या मॅच मधून आपल्याला मिळणार होता. तो संघ आता कोण असेल बघायचंय. लाडिवली संघ 1 बॉल मध्ये 13. एक जरी षटकार मारला तरी 5,000 आहेत प्रथमेश साठी. गोलंदाज रुपेशचा व्हाईट बॉल. आता 1 बॉल आणि 5,000चा तो षटकार ठरू शकतो. सरफराजी नजे यांच्याकडून ते कॅश प्राइज. 1 बॉल 12ची गरज आहे. मॅच फार दूर आहे, पण 1 षटकार 5,000 सरफराजी नजे भाईंकडून आहेत. बघायचंय तो प्रथमेश लगावणार का? सामना तर फार दूर आहे, कॅश प्राइज फार मोठे आहे 5,000. एकच बॉल पेंडिंग. प्रथमेशचा शॉट बॅक टू द बॉलर जिंकलाय धनवी 11 जयगणेश तलवडे, आणि 6वा संघ या स्पर्धेचा या ट्रॉफीचा मानकरी ठरलाय तो मात्र धनवी 11 जयगणेश तलवडे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच अक्षय धुले ठरलाय. 7 बॉल 17 धावांची इनिंग करणारा अक्षय धुले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.